वा 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 काळे. इथे बस. आम्ही बघितलंय बाबा आई. नाही ते हे डोळ्यात हे गेला होता, ढासू गेला होता तो. गेला गेला हो गेलं. आई बाबा सरप्राईज. ओ माय गॉड केक्स. बसा ना बसा. बापरे तुमची 25वी अॅनिव्हर्सरी आहे. सरप्राईज द्यायला नको का तुम्हाला? हा नाहीतर काय बाबा, बघता बघता लग्नाला 25 वर्ष झाली आहेत. अरे हिच्यावर काढली आहेत. केवढा आयुष्याचा महत्वाचा टप्पा गाठलाय माहितीये का? नाही खरंय खरंय खरंय. अरे सई आण बुके दिलास तो घेऊन या इथे. मागे कशाला लपवतेस? देऊन टाकतो. बुके घेऊन आले मागे लपवते. दिसला बघितला मी. खरं बोलतोस हा. बाकी महत्वाचा टप्पा पार झाला. बरोबर. म्हणजे आता एक टप्पा आउट म्हणत आउट व्हायला तुम्ही मोकळे. म्हणजे काय गंमत केली. बेल वाजली. अच्छा चला चला. कोणतरी आलंय. आज सगळे गेस्ट येणार आहेत बाकी. काय होतं? अरे दादा मी महेश कोठारेंना नवीन टायटल देणार आहे पिक्चरचं, माझा टकुला. बापरे. थँक्यू. बापरे काय भाऊजी, आणून आणून तुम्ही फुलंच आणलीत फक्त. गेला बाजार एखादं टूरचं पॅकेज आणलं असतं तर बरं झालं असतं. अरे मग त्याच्यात काय तुम्ही सांगा ना, कुठलं पॅकेज बुक करू? देवदर्शनाचं बुक करू का हनीमूनचे बुक करू? याला मारायचं. बापरे आई तुमचा अंदाज चुकला हा. पण यावेळेस कसला अंदाज? काय कसला? मामी मामी मामा मामी येणार असं म्हणत होते. करवंटी आली की नाही? करवंटी आली. काय करवंटी? हा आई तुम्हाला लाडाने करवंटी म्हणतात ना, मला माहिती आहे. वहिनी वहिनी असू नका. तुम्ही मला करवंटी म्हणता? म्हणजे काय? अहो सारख्या बोलत असतात, कुठे माझी करवंटी, कुठे माझी करवंटी, अजून आली कशी नाही ती करवंटी. बिचारीचं त्या लग्नच होत नाहीये बाबा. ही करवंटी दुसऱ्यांच्या लग्नामध्ये जाते, नुसती बसलेली असते. काय माहिती आम्ही गेल्यानंतर कोण जाणार आहे या करवंटीला. बोलतात आई बोलतात. ऐक ऐक नाही भाऊजी, नाही हो. ऐक शामवंटी शामटंडी. नाही बोल बोल. घंटी आंटी काय बोलायचं ते बोल रे. वहिनी नाही भाऊजी, मी असं तुम्ही असा विचार करता माझ्याबद्दल? नाही म्हणजे आता मेल्यावर कोणीतरी जाळायला एक माणूस लागेल. काही जाळू नका. एखादी हिवाळ्यात एखादी शेकोटी बघेन मी, त्याच्यावर जाऊन बसेन आणि चळून जाईन मी. ऍक्च्युली शेकोटी करवंटीने चांगली भेटते. तुम्ही ठीक आहे, एखाद्या मशीन मध्ये जाईन मी, तिथे जळून जाईल. तिथे टाका मला मशीन मध्ये. नाही पण बटन दाबायला पण माणूस लागेल ना. मी बटन दाबीन स्वतः घुसीन त्या मशीन मध्ये. करवंटी म्हणता एखाद्या माणसाला टक्कल पडलं म्हणून. अरे येऊन मला शाप देतो वहिनी, 4 वर्षात तुम्ही टकल्यावाल. अरे कधी दिसतील तू टकली. ओ दादा जास्त मखडवू नको. हे जे लावलेलं बोचक आहे ना तुझं, ते तर 2च महिन्यात उडून जाईल. तू पण टाकला शाम्या. येऊन जाऊन खाली का बसतोस इकडे. आज बघ आमचे चला केक्स कापूया. चलो तुझे सांगे. चलो केक. हॅपी अॅनिव्हर्सरी. योगा योगा. नको नको. दाजी येऊ दे गेला का असं करताय. नमस्कार श्यामराव. आला का? कुठला शॅम्पू?
बोल बोल तू बी लगा शामराव हा. काहीतरी टाका गेला का त्याच्यावर डोळ्यात चमकल्यावर ऍक्सिडेंट व्हायचा लागा एखाद्याचा डोकं फिरवू तुम्ही. ऐका ना उलटा गेला का तुमची एक घाणेरडी सवय ही तर कुठे पायात बरं या इकडे मामा बघा. मम्मी पाया पडूया या. पाया आ, असू द्या असू द्या असू द्या असू द्या मामी असू दे असू दे. वा 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 दाजी हा. लग्नाच्या वाढदिवसाच्या जबराट शुभेच्छा ते Happy anniversary वत्सा. केक्स बुकेज गिफ्ट काय आहेत की नाही बर्थडे बम्स आहेत देऊ का आपण ना. इथे मारायचं तिकडे मारायचं. दाजी, तुम्ही हो, बसा बसा या या. बसा बसा बसा. वा 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 बापरे आई हा आला बरं का तुमचा भाऊ एकदाचा काय कौतुक हो मामा तुमचं वा. सतत आपलं माझा भाऊ असा आहे माझा भाऊ तसा आहे म्हणून म्हणजे खूप कौतुक करतात सतत सांगत असतात खूप हुशार माझा भाऊ खूप हुशार आई ब पण. म्हटलं की पातेल ओळखतोय मग? म्हणजे आणि मग बाबा म्हणतात ब म्हटलं की बकुळाकडे जातोय नशीबवान आहात हो मामी म्हणतात असं कोण बकुळा? तुमचं नाव आहे ना बकुळा तुम्ही नाचत नाही मी कशाला नाचून ग? मग तुम्ही ते नाचता नाचता डोळ्यांनी बाण सोडता ना मी कशाला बाण सोडून ग? मग बाबा काय म्हणतात की ते बकुळाने नाचता नाचता डोळ्यांनी बाण सोडलं की मामा असे एकदम खोळावल्यासारखे होतात खूप खुश कोण बकुळा? ते- कोण बकुळा तेच विचारते कोण बकुळा? मला नाही माहिती तर अय दादा मस्त काय कोण बकुळा? दाजी तुम्हाला का अकाल बिकाल आहे का जरा अरे काय बोलायचं कळत नाही तुम्हाला मी असं माझ्यात बोललो मला नाही माहिती तिने ऐकलंय ते कशाला तिकडे बोलायचं? हे बघ कसं आहे की बकुळा आता नाहीये आता नाही म्हणजे जाऊ दे मी काय बोलतच नाही मला काय नाही, म्हणजे आधी पडायचं होती नाही आधी होती बकुळा अगं नाही आणि तुम्ही तिच्याकडे जायचा तुम्ही अगं नाही तर अगं नाही खरंच नाही कोणतं सॉरी हा. सॉरी सॉरी हे बोलायचं नव्हतं का अगं बोलायचं नव्हतं तू गप्पच बस जिबेला फिरायला पाठव कुठेतरी गप्प बस केक कापूया हा चला केक कापूया चला हॅपी अॅनिव्हर्सरी हा घ्या घ्या अरे तू काय ये ना इकडे ये. मामा मम्मी तुम्ही रागवू नका अजिबात रागवू नका म्हणजे आम्हाला सगळ्यांना खूप कौतुक आहे हो तुमचं खरंय खरंय मग खूप कौतुक करत असतात आमच्या ह्यांना किती कौतुक आहे तुमचं बापरे म्हणजे आम्ही हैदराबादला गेलेलो ना फिरायला तेव्हा ट्रेन मध्ये एक मिशीवाली बाई आली म्हणाले सेम मामी दिसते खूप कौतुक करतात नाही मामी नाही मामी लडक्या हाणला म्हणजे ये इकडे नाही मामी मिशा आहे मला नाही मामी कसं बोलतोय बघितलं का मिशा आहे ए माकडा तुला लाज वाटते कर हा असेल तिला मिशी असेल ना तर दाढी असेल बेणी पार्लर मध्ये जाऊन बाजाराला तुझ्या बापाचं काय जाते नाही 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 काय मी बघित थोडी लव आहे इकडे मी हो दादा आला का चांगला दिसतोयस केला का वाढव की तुमचं काही कळत बुद्धी आहे काय हो तुम्ही सांगा तुमच्या भाच्याला चार चौघात बोलतोय नाही 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 मामी चार चौघात नाही म्हणाले ते आम्ही एकांतात होतो तेव्हा कानात सांगितलं त्यांनी अगं त्यांनी कानात सांगितलं तू सगळ्यांना सांगितलंस कळतंय तुला समजवलं तुझ्या बायकोला तू गप्प बस ना जीप फ्रीज मध्ये ठेव जा गप्प बस. सॉरी सॉरी हे बोलायचं नव्हतं का हॅपी केक कुठं आहे आपण केक कापूया. या 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 आई चला चला केक कापूया ग बाई केक आणलाय होय वा 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 या आ. काढा काढा वा वा तुमच्यासाठी सरप्राईज अरे या हॅपी अॅनिव्हर्सरी ये बाबा कापा कापा आता मानलेली सासूबाई नाही म्हणून केक कापणार नाही असं नाही करायचं का मानलेली सासूबाई मानलेली सासूबाई कोण? वनी काय रिॲक्ट झालीस माहितीये तू आई 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 मी आई अहो ते लग्नात आलेला ना बाबा म्हणाले बाई पाया पड मानलेली सासूबाई आहे तुझी त्या कोण आहे मानलेली सासूबाई? असं काय करताय आई बाबांच्या ऑफिस मध्ये आहेत ना खाडीलकर बाई त्या बाबा म्हणाले हे धूळ घरात पडलं नसतं तर हीच तुझी सासूबाई असती नाही वने ऐक वने आई दाजी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे का हा माझ्या ताईडीनं इमानी दुबारा संसार केला का तुमच्या बरं असलं धंदा करताय बाहेर जाऊन तुम्ही काय करताय आणि हा बकुळा हा तुम्ही रडू नका ना सांगतो मग तिला सोड नका. मला नाही राहायचं आता इकडे. आई तुम्ही रडू नका
दाजी आता लय झालंय तुमचं. सॉरी. लगा तुमच्या मागं पळून पळून लगा केवढीशी झाली बघितलं का ती? हा लग्नात तुम्हाला दिली तेव्हा कसं होता मजबूत बांधा एकदम कडक हत्ती होता लगा. कडक हत्ती बोलला कशी झाली बारीक बारीक केवढीशी झाली तुम्हाला लाज वाटते तुम्ही कशाला बोलताय हो? तुम्ही काय केलं? तुम्ही नाही मला बोलतोय. मामी अगं आता नाही माझं तसं काय. बसा. आता मला नाही राहायचंय घरात. दादा मी आता तुझ्याकडे येऊन राहणार. मला नाही राहायचं. आई थांब आई थांब मला आई. नाही राहायचं. अरे भांडू नका केक गार होतोय सॉरी बाबा मला असं म्हणायचं नव्हतं पण आई तुम्ही प्लीज घर सोडून जाऊ नका. मी पाया पडते आई माफ करा. हे बघा मला असं खरंच काही बोलायचं नसतं. म्हणजे मला असं काही बोलायचं नसतं ज्याने वाईट वाटेल. मी बोलून जाते आणि मग घोळ होतो. हे मला लग्नाच्या वेळी कळलं असतं ना तर बरं झालं असतं. कळलं ना एकीकडे लग्न लागत होतं दुसरीकडे तुझ्या पक्षातले सगळे भांडत होते. कळतं का आठवतं काय तुझी विदाई झाली तू गाडीत बसलीस तेव्हा गिरणीचा भोंगा वाटावा तसे सगळ्यांनी सुस्कारा सोडला. हा त्यावेळेस हिचे वडील म्हणत होते अरे ही पोरगी गेली तर घर शांत होईल. मला वाटलं प्रेमापोटी बोलतायत. त्याचा हा अर्थ होता का? सॉरी मी मनापासून नाही बोलत. खरंच मी मनापासून नाही बोलत. मला आता नाही राहायचं दादा. चल मला तुझ्या घरी घेऊन चल. आई ऐका ना. आई नका ना जाऊ. असं काय करताय हो तुम्ही? काल काय म्हणालात ती उचलेगिरी करणारी बाई आली तिच्यावर लक्ष ठेवायचंय आपल्याला. ती माझी भावाची बायको आहे म्हणून नाही तर आता ठाण्यात असती ती. असं बोलला ना. लक्ष ठेवायचंय तुम्ही गेल्यावर लक्ष कोण ठेवणार? कोण आहे उचलेगिरी करणारी? मी आहे. कधी नेला तुमच्या घरातला? नाही ते श्रमेशच्या बारशाला वेफर बाबाचा दादा कधी नेला सांगा. बोलू सांगा कधी नेलं? नेलं होतंच. उगाच बोलणार नाही मी. आता माझ्या घरात पाय ठेवून दाखवा बघा तुम्हाला हे गेलं. बघा, तुझ्या हे घरात- भाऊ, त्या बायकोला तुझ्या समजा. घरात- तू बायकोला समजा. बाबा, सांगा. मला नाही सांगणार. हे सांग त्या बायकोला समजा ना. मला सांग. बायकोला समजा तू. समजा कशावर आहे ते माझ्यावरती. थांबा. अरे माझी करवंटी केली त्याच्या. किती भांडता सारखे सारखे. नाहीतर काय कंटाळा आलाय मला भांडणाचा. सारखं आपलं भांडत. मी ठरवलेलं तुमच्या भांडणामध्ये बोलणार नाही पण बोलायला भाग पडता तुम्ही. माझं चुकलं. काल श्रमेशचं ऐकायला हवं होतं मी. हा. तो सांगत होता उद्या भुतावळ गोळा होईल भांडण करतील तू बोलू नको पण मी बोलले. केक गार होईल आम्ही भूतावर आम्ही सॉरी हे बोलायला नको होतं का? सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावात. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. रसिको आज आपल्या ठिकाणी अत्यंत ज्येष्ठ गायिका येणार आहेत. अत्यंत मोठ्या गायिका येणार आहेत. गायवाडी रत्न ज्युनियर शमशाद बेगम आयेशा बाई जयपूरकर. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्यांच्यासाठी. शुक्रिया बड़ी मेहरबानी. ख़वातीनो हाजरात इस महफिल में मैं तहे दिल से आप सबका इस्तकबाल करती हूँ. तुम्ही इथे आलेला आहात. फार फार तुमचं स्वागत आहे. वेळात वेळ काढून तुम्ही इकडे आलेला आहात. खरंच तशाही घरी तुम्ही म्हणजे काय तुम्ही घरी बसूनच होतात त्यामुळे इथे तुम्हाला बोलवलेलं आहे. प्लीज अरे यार प्लीज शत्रुघ्न रखिए. क्या शुद्रभुज रखिए. क्या शाहमरुग कहना क्या चाहते हो भाई? ऐसा हो तो बूट टेकने को क्या बोलते हो? तशरीफ रखिए. तशरीफ रखिए. शुक्रिया. हाँ. रसिको हो मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की नुकताच यांना एका सामाजिक संस्थेने कोण आहे ही हा पुरस्कार दिलेला आहे. आणि अजून एका सामाजिक संस्थेने हा एक पुरस्कार दिलेला आहे.
मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, हा जो तुमचा सगळा प्रवास आहे त्याबद्दल सांगा. क्या कहे, ऐसे छोटे रास्ते से गुजरा कारवा हमारा, बड़ी मुश्किलों से मंजिलें रूबरू हो गई. बड़ी मुश्किलों से. देखो बचपन से ही हमारी तालीम शुरू हो गई. अरे हो हो, तालमीचं शरीर दिसतंच तुमचं. लहानपणापासून कुस्ती बिस्ती जबरदस्त तालीम. नहीं सुनो भाईजान, वो तालीम मतलब कुश्ती की तालीम नहीं, सुरों की तालीम. ओ माय गॉड, सुरों की तालीम. सुरों की तालीम. वाह वाह, बहुत 5 साल की उम्र से 5व्या वर्षापासून मी गातेच आहे. वाह वाह वाह. तब से गा रहे हैं हम. हाँ. और हमारे वालिद उस वक्त जयपुर में हुआ करते थे. ओ हो, मैं जयपूरला वालिद टाकलं होतं तुम्हाला. पण मग अख्ख्या जयपूरने वालिद टाकलं होतं की काय, म्हणजे कसं काय? नहीं वो सुनिए, नहीं वो सुनिए, वो वालिद मतलब ऐसे वालिद डालना वैसे नहीं. वालिद मतलब वडील. वडील. ओहो हो, अच्छा अच्छा. तो वडील को तुमका ये बोलते हैं. हाँ, वालिद बोलते हैं. कहते हैं. हमारे घर पे वडील को अन्ना बोलते हैं. वो हमारी छोटी बहन भाऊ है, वो अन्ना बोलते हैं. मेरी माँ उनको शेपूट घातलेला नेमळट कोल्हा बोलते हैं. अलग अलग ऐसा घर पे है हमारा है. मैं कुछ बोलूं? नहीं नारे. खैर, तो हमारे वालिद उस वक्त जयपुर के बड़े उस्ताद हुआ करते थे. दिन भर वो गाने में मशगूल रहा करते थे, जैसे उनकी दुनिया की गाना थी, संगीत थी. वाह 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 वाह. वो जांघा ओढ़ते थे क्या? ये क्या कहा आपने? अरे वो जांघा ओढ़ते थे क्या? मैंने सुना है जो संगीत में ऐसे रहते हैं ना, वो जांगा बिंगा ओढ़ते, ऐसा मैंने सुना था. मेरे को वैसा कुछ नहीं है अपना. एकदम वो जांगा नहीं होता, वो गांजा होता है, गांजा. ये जो जांगा बोल रहे हैं ना, वो ये गांजा होता है. ये है ना, वो गांजा होता है, गांजा, समझे? गंजे. तर हमारे जो वालिद है ना, त्यांना या अशा सगळ्या वसनांची गरज नव्हती, कळलं? समजे? तो जिनके पास खरा टॅलेंट नहीं होता है ना, त्यांना या सगळ्या व्यसनांची गरज असते. म्हणजे कुठला कुठला? जैसे की असे डोक्यावर खोटे खोटे केस लावणे, चॅनेलचा ईपी आल्यावर त्याच्या विनोद हसणे, इंडस्ट्री मध्ये मी किती चांगला. हरकत नहीं, वो सब ठीक है, वो सब ठीक है. अभी आपके वो दिलीप जी ने अभी क्या कहा? ये तो कौन दिलीप? दिलीप जो जयपुर के दिलीप जी है ना. अरे वो वालिद होता है भाई मेरे. वालिद. दिलीप कहाँ से आया? वो मेरे को वो हाँ. नहीं, मैं आप मत बोलो. सुनो, आप है ना, मराठी में ही बात करो. हिंदी में मत आओ आप. हिंदी में ही मत. हिंदी में आओ ही मत. उर्दू की तरफ ताकिएगा भी नहीं आप. मत आओ. हरकत नहीं. आपने ना मुझे आते ही इतना परेशान किया है. नहीं, मेरी आवाज थोड़ी सी बैठ गई है, मेरा दिमाग थोड़ा काम नहीं कर रहा. मैं इजाजत चाहती हूँ. नहीं, आप शतरंज लीजिए ना, उसमें कुछ आप लीजिए. नहीं, मैं थोड़ा एक पान खा सकती हूँ. तुम्ही एक पान खाणार आहात? जी. मग स्किट 2 मिनिटातच होईल. 4 पानांचा स्किट, 1 पान खाल्ली की पटकन होऊन जाईल. ऑलरेडी झालेला ना. अरे तो तुमने लिखा हुआ पान नहीं, वो बनारसी पान होता है ना, वो खाना चाहती हूँ. वो जो लिखे हुए पान खाते हो, तुम खाते हो. तो मैं थोड़ा, ये पान का डिब्बा मेरा गिर गया. अरे वाह, चकचकीत है एकदम. वाह, अच्छा है. नहीं, ले लो. मीठा रहेगा. अच्छा है. अरे अड़किता भी है. मैंने अभी पान खाया है. तुम अपनी पिकदानी बंद करोगे? नहीं तो भाईजान मुंह रंग देंगे हम तो. म्हणजे तू काय तुझ्या तोंडावर? ये पान की जगह तुम होते तो चबाने में मजा आ जाता. समझे? हाँ, जरा मुंह पे आप थोड़ी देर के लिए ताला लगा लेंगे तो बड़ी मेहरबानी होगी. नहीं, वैसा है. क्या हो गया? ऐसा कीड़ेसवाने आवाज इधर नहीं निकलने. क्या सांस फूल रही है. अरे सुन एवढी है तो सांस तो फूलेगी ना. अरे भाईजान, देखो हमें ना अस्थमा की बीमारी है. समझे आप? अरे बाबा. तो ये
हाँ, वो क्या पान खाने से वो मुंह का दुर्गंधी होता है, तो ये माउथ फ्रेशनर अच्छा है, उसमें क्या? भाई मेरे ये माउथ फ्रेशनर नहीं है, ये अस्थमा की बीमारी है ना, तो उसकी दवाई है। अच्छा, ठीक। इसे रोटो रोटो कपड़ा मकान। रोटो कपड़ा मकान कहाँ से आया? कहाँ से आया रोटो कपड़ा? आप बैठो। इसे रोटो हेलर कहते हैं। रोटो हेलर। हाँ, हेलर। हाँ, देखो आप जरा आप शांति रखो। हाँ हाँ, आप हो गया ना, आप ये हो गया ना। सवाल पूछो भाई। अभी वो आप कुछ बोल रहे थे वड़े वाले के बारे में। कौन? वो आप कहे ना जयपुर वाले वड़े वाले। अरे वालिद है वो, वालिद। वड़े वाले कहाँ से आया? वालिद है, वालिद। तो आप वो मत बोलो, आप मत बोलो। नहीं, आप ऐसा मत करो आप। हाँ हाँ। तो हमारे वालिद ने उस्ताद करीम खां से हमें मिळवाया वाह. आणि मग करीम खां साहेबांनी आम्हाला गंडा घातला. कितीला घातला गंडा? मला पण घातला, आता नुकताच घातला एकाने गंडा, माहितीये काय? महिन्याचं 4 दिवस शूटिंग, 32 पानांचं कॉन्ट्रॅक्ट सही करून घेतलं. सुनो भाई साहब, सुनो. गंडा घातला म्हणजे फसवणे नाही, गंडा बांधला मतलब गंडा बांधा. वो बन गए हमारे गुरु, वो बन गए हमारे उस्ताद और हम उनके शागिर्द. ओ आगे आगे बोलिए ना म्हात्रे की माँ, बोलिए आप. हाँ म्हणजे क्या कहा आपने? म्हात्रे की माँ. ये कौन होते हैं म्हात्रे की माँ? ये कौन सी म्हात्रे की माँ है? अरे उर्दू में वो रिस्पेक्ट से बोलते हैं ना लेडीज लोगों को, म्हात्रे की माँ. मोहतरमा होता है भाई मेरे, वो मोहतरमा होता है, मोहतरमा. अरे वो ऐसे ऐसे ना मैं आप मत बोलो ना, आप मत बोलो, आप मराठी में बोलो. हाँ, मोहतरमा वो तो होता है. शागिर्द का हो गया. तो अभी उसके आगे क्या तो है? हम बन गए उनके शागिर्द और फिर करीम खां साहब के पास हमारे पिताजी ने हमें रुखसत किया. वा वा, कशी परिस्थिती असते बघा, कशा रूढी परंपरा असतात बघा रसिको हो. यांच्याकडे त्यांचे ते वडवल हे आहेत, त्यांच्यानी त्यांना तिकडे त्याने आहेत, त्यांना ते रुखवत केलेलं, आपल्याकडे लग्नात रुखवत करतात. आमच्याकडे तुम्हाला सांगू का, जो वधूवर वाले होते, वधू होते, वो रुखवत का सामान देते हैं. म्हणजे मणी का हत्ती रहता है, साखरे का उंटा रहता है. वो जो आप रुखवत कह रहे हो ना, वो मराठी में जो शादी का रुखवत होता है ना, उसको कहते हैं. और हम जो बोल रहे हैं ना, वो रुखसत, रुखसत, समझे? हमको एक्चुअली क्या है, हमरा क्या है वो रूढ़ परंपरा, वो चौतरे के चढ़ के, और हमरा वो हमके वो जरे खालसा दर्शन लेके वो हमको वो ऐसा हमरा का वो नहीं होता. हमरा स्त्री पुरुष है रूढ़ी परंपरा, हमको हम खुद से हमको ये करते हैं. सुनो 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 सुनो, ये आप किस प्रकार का हिंदी बोल रहे हो? एक कल मेरे को एक क्लिप मिला है, वायरल हो गया है, वो देख के मैं हिंदी. वो वीडियो क्लिप देख के आप हिंदी मत सीखो, नहीं तो हिंदी को शनि लग जाएगा, समझे? ठीक है, कोई 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 बात नहीं है. तो आपके वो ट्यूलिप जी ने आगे क्या कहा? ट्यूलिप मत बोल. वो जयपुर गए. अरे वो वालिद है हमारे रे, वालिद है. यार मेरे को ना वो ऐसा ना वो अभी कभी हाँ वो आपके ऊपर क्या हो गया? वालिद ने हमें रुखसत किया, मतलब करीम खां के साहब के पास भेज दिया, समझे? उनकी पनाह दे दी. अच्छा, मेरे अम्बे का वो पनाह दे दिया. वो अच्छा रहते हो आम्बे, मेरे को भी पसंद है. नहीं प्लीज. पना मतलब वो अम्बे देते जाएंगे, वो वाला पना नहीं. पना मतलब आसरा दिया, आसरा. अच्छा अच्छा, हाँ आसरा. करीम खां साहब ने पते की बात बताई, हमको पहले ही बता दिया. वो बेटा तो क्या? अरे इधर है, सॉरी सर, मेरे को लगा इधर है. सॉरी, ये ऐसा करने को दे. करीम तो करीम खां साहब ने ये बताया कि देखो बेटा, पहले है ना तुम टप्पा सीख लो. वो बड़ा कठिन होता है. टप्पा कठिन होता है जी? नहीं, टप्पा सोपा होता है. आपको आता है? आता है. वो ऐसा रबर का बॉल लेने का, 1 टप्पा 2 टप्पा 3 टप्पा. अरे वो गेंद का टप्पा नहीं मेरे भाई, टप्पा मतलब गायकी का टप्पा. गाय के टप्पा है. तो हमारे वालिद ने एक और बात बताई कि बेटा देखो, जो मेहनत करेगा उसी की मौसीकी चलती है. वाह 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 वाह. अरे तुम्हारे में मौसीकी चलती है, हमारे में मामी की चलती है. और मामी बहनी से हम लग्न बिग्न कर सकते हैं. मौसीकी पैसा तुझ्या आई वडिलांना काही सोरटवर लागला होता.
अरे मौसीकी मतलब वो माए मरो मौसी जगो वैसी वाली मौसी नहीं, मौसीकी मतलब संगीत। नहीं हाँ हाँ हमका क्या है वो हमरे का चौतरे पे चढ़ गया वो ये है हो रहा वो ऐसा हो मत बोलो वो हिंदी क्लिप का हिंदी आप मत बोलो। हाँ ठीक है कोई बात नहीं है। मैं नहीं रुकूंगी यहाँ पे, मैं जा रही हूँ। अब बोलो ना आपको वडाले वाले ने आगे क्या कहा? वडाले वाले नहीं वालिद है वो वालिद। अरे ठीक है ना यार, ट्यूलिप से तो अच्छा ना वडाला नजदीक आ गया ना मैं। ट्यूलिप फिलिप से डरता मैं अभी वाली तो वडाला नजदीक आ गया। उतना तो कहूँ तो करो, इतना तो कहूँ तो करो। मेरे को उधर ये करो, उधर बैठो। आता जवळजवळ 12.5 तास आपण छान चर्चा केलेली आहे। आता आयेशा बेगम घाला, क्या अंघोळ घाला, रसिकांना आपल्या सुरांची अंघोळ घाला आणि तृप्त करा सगळ्यांना। शुक्रिया शुक्रिया। ह्यांच्या वाळुंजना स्मरून एक अशी नवीन गाणं। क्या कहा? वाळुंज मतलब अभी वाळुंज फाइनल है। अभी तो बोला आपने वाळुंज फाइनल है ना। वो वालिद है मेरे भाई। यार किधर से तुम आया? मत बोलो मैं गाना गाती हूँ, मैं गाना गाती हूँ। आपका जो फेमस गाना है आज जाने की जिद्द ना करो। एकदा एक तो वो जाने की नहीं है, आप राजस्थान से हो, उर्दू है ना वो जाने की है, और जिद्द नहीं होता है जिद ना करो ऐसा है। ठीक है हाँ? जो भी है वो। दादा सुर मत देना, परेशानी आपको होगी। मेरा कुछ नहीं जाता तेरा घाटा। वाह वाह। अब मैं जो है ना परवीन सुल्ताना जी है। हाँ परवीन भाभी का अच्छा है। परवीन भाभी कहाँ से आई? मेरे चुप बैठो ना तुम। हाँ गाना गा रहे। वाह। गाए भी नहीं हमें तुमसे प्यार कितना, वाह वाह वाह। ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते वाह वाह वाह। तुम्हारे बिना। हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना। वाह वाह बहुत बढ़िया। मत करो ऐसा, ये क्या कर रहे हो तुम? मैं एक्चुअली वो शुगर का पेशेंट है, मेरे को वक्त। मुझे आने के बाद आपने एक कप गरम चाय की प्याली नहीं पूछी और यहाँ मेरे सामने आचार खा रहे हो। उल्लू कहीं के गीदड़ इंसान, एक फनकार का अनादर कर रहे हो। बेमुरव्वत आदमखोर, तुझा ऐसा घोर। अरे शिव्या काय देताय तुम्ही? अरे गायवाडीची मी कळलं ना, कापून सोलून टावेन, चौकात उलटा लटकवेन, कळलं तुझ्या? नमस्कार नमस्कार मंडळी। MHJ संस्कृती संवर्धन मंडळ आयोजित भव्य संक्रांत महोत्सव 2023 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। वा वा, आपले प्रमुख पाहुणे आता येतीलच लवकरच आणि आपण यांचं स्वागत करूया। नमस्कार। अरे वा 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 वा, समीर जी। नमस्कार नमस्कार। या खूप खूप आनंद झाला। तुम्ही मला तिथे वेटिंग रूम मध्ये थांबून ठेवलं। सोनाली कुलकर्णी येणार आहे म्हणून 2.5 तास झाले तिकडेच आहे हो मी। चहा पण कोणी विचारला नाही, असं कसं करता तुम्ही? विराज आता चहा आणून दे, सरांना चहा आणून दे, जा जा पळ पळ पळ। मान्य आहे त्यांचं आहे ते मोठ्या, पण मी पण असं हे पण नाही ना। नाही आय एम व्हेरी सॉरी, आमचा थोडा कन्फ्युजन झाला असेल, पण खूप छान वाटतंय तुम्ही आलायत आज, खूप आनंद झाला। मी माझी ओळख करून देते। मी प्रियदर्शनी या मंडळाची अध्यक्षा। वा वा वा। आपण स्वागत करूया तुमचं पटकन। खूप 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 शुभेच्छा। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। समीरजी चौगुले। फोटो बिटो कोण नाही इथेच ठेवून द्या। ओके
या स्थाना पण नवा. येस 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 वा हे मला आवडलंय. सगळ्यात एक गोष्ट आवडली आहे, हे चौगुले केलेलं आहे. लोक गु करतात हो, गु कर चौगुले असं करतात ना, मला प्रॉब्लेम होतो त्यामुळे. पण तुम्ही बरोबर लिहिलेलं आहे. हे पण आता पण मुख्य अतिथू अतिथू विराज आत्ताच्या आता ते तू खोडून टाक चल. हो मग समीर चौगुले अति होईल, असं कसं चालेल? विराज हा ते समीर चौगुलेवरती पतंग चिकटवून टाक. अरे मग नुसतंच अतिथू होईल असं कसं? माझा आहे ना सत्कार, नको ना. अरे नाही अरे नाही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. फोटो आहे ना बस झालं. एक काही कळणार नाही कोणाला. हे कसं दिसतंय ते मागे मध्येच पतंग आणि हे ले दिसतंय प्रमूले कसं रे? हरकत नाही सर, फोटोकडेच बघतील सगळे. आयुष्यात एक असा कार्यक्रम नसतो जिथे असं मान सन्मान. सोनाली कुलकर्णी इथे आल्या. तुम्ही तिथे काय करताय? तुम्ही मंचावर या, तुम्ही पाहुणे आहात. या या सोनाली कुलकर्णी आल्या. Oh my God. अरे बापरे. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मला विश्वास बसत नाहीये. नमस्कार. समोर आहात तुम्ही माझ्या. मी खूप मोठी फॅन आहे तुमची. म्हणजे मी सांगू शकतो एवढी मोठी फॅन आहे याची. तुमचे सगळे सिनेमे मी बघितलेत, सगळे. आणि तो आहे ना ज्याची पार्टी पेंडिंग आहे तो कुठला सिनेमा? हिरकणी. तो विशेष आवडतो मला. म्हणजे कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. या या. तर आता हे तिळगुळ वाटप आपण तुमच्या हस्ते करणार आहोत. बरोबर. आणि मग पतंग उडवायचा कार्यक्रम समीर चौगुलेंच्या हस्ते होईल. येस. खरे तर पतंग पण तुम्हीच उडवणार होतात, पण काय झालं की तुम्ही इतक्या बारीक झालायत की पतंग उडवता उडवता तुम्हीच उडून जाल की काय असं वाटलं आम्हाला. त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं. हे घ्या. थँक्यू. हे झालं की मग तुम्ही नृत्याच्या कार्यक्रमाची तयारी करायला जाऊ शकता. हो. ओके. हे वाटप हा तुम्ही त्यांना द्या, तुम्ही यांना द्या असं. हे घ्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नाही यावर्षी बसून मी तिळगुळ घ्या आणि खरं खरं बोला असं ठरवलेलं आहे. खरं खरं बोला. वा वा. चौगुले. येस. बास करा आता. थांबवा. म्हणजे तोचपणा आलाय नाही का खूप? तुम्ही ते करता ना ते काय नाही काय शे नाही वाजत नाही हो सध्या. आणि काय ते तो आयटम कुठला? डोरबेल. मज्जा नाही राहिली. खरं खरं बोला म्हणजे अजिबातच. खूपच खरं बोलले तो तुम्ही एकदम. नाही. आणि काय चार्ली तुम्ही करता ना? चार्ली आता जवळपास जॉनी वॉकर वाटायला लागलाय. बस आता रिटायर व्हा ना. हा होतो रिटायर्ड. ज्या दिवशी तुम्ही अप्सरा आलीवर डान्स बंद कराल तेव्हा मी रिटायर होतो. अरे काय कानात सांगून गेला? आपण पुढच्या कार्यक्रमाकडे. मला जरा रूपरेषाल कळेल का कार्यक्रमाची काय आहे ती? हरकत नाही. आपण नवीन वर्षाचं काय करणार आहोत संकल्प आपण तुमच्या हस्ते तुम्हालाच उडवणार आहोत. म्हणजे माझ्या हस्ते मला उडवणार? कळेल तुम्हाला. पतंग घेऊन काय म्हणे हा काय प्रकार? गंमत. हा बघा. हे काय? हा आपण समीर चौगुलेंचा चेहरा पतंगावर छापून घेतलेला आहे. तुमच्या हस्ते तुम्ही स्वतःलाच उडवणार आहात. म्हणजे तुम्ही एक समीर चौगुले आकाशात उडवला की हजारो समीर चौगुले लोक उडवणार आहेत असे. म्हणजे आकाशात दिसले समीर चौगुले. कुणाची आयडिया आहे? माझीच आयडिया. अरे बापरे. हे असं करू नका. काय आहे ना हे समीर चौगुले असा वर जातोय पण तो नंतर दुसऱ्या दिवशी गटरात रस्त्यावर एखाद्या सायकलला लागलेला किंवा समीर चौगुल्यात घुसलाय बांबू असं वगैरे यात दिसेल म्हणून म्हटलंय. वाईट दिसेल ते ना. अहो तुमच्या करिअरने जशी भरारी घेतली ना तसं हे पतंग सुद्धा आकाशात भरारी घेईल असं या बरोबर आहे. प्रेम आहे. प्रेक्षकांचं प्रेम आहे तुमच्यावरती. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. हे आपण उडूया मस्तपैकी. आणि आणखीन एक सरप्राईज जायचंय मला लवकरच. तुम्हाला मी सांगितलं होतं ना माझं फ्लाईट आहे. प्लीज लवकर करा. लवकर करूया. वेब सिरीज आहे नवीन तिथे उत्तराखंडला जायचंय. अच्छा बरं. एक आपले महत्वाचे पाहुणे येणार आहेत आता. त्यांना मी आता बोलवते. आपला कार्यक्रम ज्यांनी स्पॉन्सर केलाय ज्यांच्यामुळे तुम्हाला मानधन मिळतंय त्यांचे सुपुत्र गतिशील वेगेपूरकर आता इथे येणार आहेत. हो या. वा
नमस्कार. असं काय? समीर चौगुले. तुमचे फॅन आहेत. हॅट्स ऑफ. हरकत नाही. पल्ली मी उचलून देत. ना. हे ह्याचं काय म्हणजे? अरे मागे पडली ना. होय टोपी पडली. मागे पडली टोपी. मी उचलून देते. पल्ली. हो हो हे घ्या. हे काय असं करताय? त्यांना आवडत. अरे लवकरच. अरे हे कुठला प्रकार आहे? अरे जाणार ना. हे घ्या. हा अहो लवकर चला, मला जायचंय. एवढा वेळ नाहीये. एवढा भाडफूड झालं असतं ते. चला लवकर, मला फ्लाईट उत्तराखंडला जायचंय मला. नमस्कार. नमस्कार. असे कसे आलेले आहेत. असे कसे हे? मी असाच आहे. असाच म्हणजे? थोडा स्लो आहे. हा थोडा आहे? याच्यापेक्षा किंचित स्पीडने अरुण कदमचं पाठांतर होतं. तुमची कॉमेडी. मला एवढा वेळ नाही आहे का? पटापटा चला. अरे निघा. म्हणजे कोण हा? हा कोण? अरे हा कोण? हसतायत ते. हसलो. कशावर हसलात? अरुण कदम. अरे झालं ना मगाशी ते. झालं मगाशी ते. चला 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 चला. चला आपण पतंग उडवायच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. एक मिनिट. 1 मिनिट म्हणाला 1.5 मिनिटं लावतो यार. पटापट करायला सांगितलं. नाहीये वेळ मला. हो ते. अरे मी गाणं म्हणणार. कशाला गाणं पाहिजे? चढा ओ ढीने चढ वित होते. कुठला प्रकार आहे गाणं म्हणायचा? बाई चढामोडी उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते. अप्रतिम अप्रतिम. तंग उडवीत. अडकला यार कशा. चल ना बाबा. हे चल 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 चल. मस्त मस्त. चला 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 चला. हा अरे म्युझिक पण करतोय. टाना नको ना. आपण पुढचा करूया आपण. विराज. अरे चला चला चला. ओ मस्त मस्त. चला पुढे आता हा पतंग आपण उडवूया आकाशात आणि उद्घाटन करूया. येस येस येस. ते डिले हा जाऊ दे. हा दे दे. पकडा. जा जा जरा सर. हा चला चला पटापटा पटापटा उडवायचं आहे. येस 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 येस. लांब जाऊ. हो जा रे. जा लांब जा. समीरजी तुमचा आवाज जरा वाढतोय. हो हा. अरे बापरे. तर आता पतंग उडवण्याचा कार्यक्रम होणार आहे. समीर चौगुले फायनली बदवले जाणार आहेत. क्या बापाला सांग जाऊन तू बदवले जाणार आहेत. समीर चौगुले बदवले जाणार आहेत. हा बघ ह्याचा बाप सिंगम आहे. हा बघ कसा चालतोय बघ. ए थांब थांब थांब. या मस्त करा. हा मस्त करा. बस बस बस. आता वळा 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 वळा. बस 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 बस. हा येस येस. कोणी धक्का मारला. कोण नाही. चल 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 चल. चला. हा येस. चला पट 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 हात घे रे. ए सुरू करा सुरू करूया. घ्या ना. घे ना बाबा पटकन घे ना रे. हा घे ना पटकन घे ना रे. हो माहिती आहे. ओके घे ना रे. घे ना. शपथ दिसतच नाही. तुझं काय आजा पडलाय तिकडे समोर? ते काय पडलंय?
त्याला सांग ना याला. अरे मारा ना मी. नाही भाषा सांग त्याला. प्रेक्षक बघू दे प्रेक्षक. आपण ना आता उलट करूया. तुम्ही पतंग उडवा आणि तुम्ही मांजा पकडा. इकडे नाही समीरजी थोडं प्रेमाने, ते आपले स्पॉन्सरचे सुपुत्र आहेत. मांजा. अरे दे ना मांजा त्याला. दिसू दे ना. ठरलेला आहे. आता पतंग उडणार आहे. चल लवकर. 1 2 ये. अरे बापरे. बापाने अशी पतंग उडवली होती का रे? समीरजी भाषा. अरे बघ ना तिकडे खाली काय आहे ते. तिकडे बघ ना जरा. मग इथे कुठून आली? अरे इथेच पडली ती. तू सोडलीस ना. मी सोडल्यावर इथे आली. समीरजी वर बघतोय. समीरजी चिडू नका त्यांच्यावरती. हे कसं केलंय? मी अडकलो. हे घे. इथून हात पाय काढ. थांब ना आता. पाय काढ. हा पाय. तुम्ही लांब राहा. पाय काढ इकडून. पतंग हातात. अरे पाय काढ ना इथून. इथून पाय काढ. अरे घे ना ये. एक मिनिट. अरे तू बाबड्या शांत हो. शांत हो. वेदनांच्या जाणीवा अवयवात नसून त्या आपल्या मेंदूत असतात. विचारांना विचलित करण्याचा प्रयत्न कर. दुखणं कुठच्या कुठे पळून जाईल कळणार देखील नाही. अरे बापरे. आज हे आहे का? हो आणि पूर्ण वेळ. बाबा आता जास्त दुखायला लागलं. बाबड्या शांत हो. डॉक्टर काकाने औषध लावलंय ना. उद्या सकाळी उठल्यावर तुला कळणार देखील नाही की तू काल पडली होतीस म्हणून. बाबा तुम्ही मला लाडी गोडी लावू नका बाबा. अगं बाबा मी तुमचं नाव सांगणार आहे आईला. अगं तुम्ही खोटं बोलताय बाबा. मी तुमचं नाव सांगणार आहे. अगं पण बाबड्या मी काय केलं मला सांगशील का? तुम्ही तुमच्यामुळे पडले बाबा. माझ्यामुळे? अगं असं कसं बोलतेस? मी तिथे होतो का तरी? तेच तर. तुम्ही नव्हतात बाबा तिथे. मी पडले तेव्हा तुम्ही रोजी आंटीशी गप्पा मारत होतात. ए बाबड्या कोण रोजी आंटी? कोण रोजी आंटी का? हो. जिच्याकडे बघून बाबा तुम्ही मला जा बबडी आता तुझी तुझी खेळ असं म्हणता. आणि बाबा जिच्या बरोबर तुम्ही झोके घेता ती रोजी आंटी बाबा. अरे बाबड्या असं बोलू नये. असं अरे मी कोणा रोजी आंटीला ओळखत देखील नाही. हो का बाबा? हो. पण बाबा तुम्ही तर तिला म्हणत होतात की आपण सिसो सिसो खेळूया. अरे बाबड्या ती आपण एका सोसायटीत राहतो ना. माझी फक्त तोंड ओळख आहे तिच्यासोबत. अरे हो बाबड्या. तुमचं नाव सांगणार आहे बाबा. अगं मी खोटं बोलताय बाबा. अगं मी खोटं बोलत नाहीये. हो बाबा रोजी आंटी तुम्हाला म्हणत होती की कालची ही फिल्म मस्त होती. हा मी तिला एक फिल्म सजेस्ट केलेली म्हणून ती असं म्हणाली की कालची फिल्म मस्त होती असं म्हणाली. बाबड्या रडायचं नाही. रडायचं नाही बाबा. मी तुम्हाला सांगते की तुम्ही मला पिक्चरला घेऊन जा. रडायचं नाही. आपल्याला लागलंय की नाही रडायचं नाही. आणि बघ यातलं आईला काही सांगायचं नाही. नाही सांगायचंय का? अजिबात सांगायचं नाही. मला चॉकलेट द्या. नाही. आपलं काय ठरलेलं आठवड्यातून एक चॉकलेट आणि या आठवड्यातलं चॉकलेट आपण काल खाल्लेलं आहे. बाबा मला चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं पण आपण खाल्लंय ना. नाही मला मी तुमचं आणि रोजी आंटीचं सिक्रेट आईला सांगून टाकणार. अगं बाळा पण यात काही सिक्रेट नाहीये. सिक्रेट नाही याच्यात काही. सिक्रेट नाहीये का? अजिबात नाही. मग सांगते ना. गप्प बस. आहे ये इथं बस. आहे म्हटलं ना. आता आईला काही सांगायचं नाही.
हे घे चॉकलेट. लहान माझी भावली, लहान माझी भावली. बसा बसा. हा दिला. आता आईला काही सांगायचं नाही, कळलं? शांत बसायचं. लागलं ना आपल्याला? बसा, चला या बसा. चेतना या. अगं बाई चेतू, माझं बाबड्या काय झालं ग? कुठे पडली? हो. बाबू किती लागलाय अगं? बापरे. गौरव अशी कशी पडली? असं ते बगीच्यात खेळताना घसरून पडली, बाकी काही नाही. अहो पण अशी कशी पडली? तुमचं लक्ष नव्हतं का? ए असं कसं नाही, लक्ष होतं माझं. मी आपल्या चेतूला व्हॉलीबॉल खेळायला शिकवत होतो. हिला काय झालं असं हसायला? काय ग हसतेस का अशी? चॉकलेट. अरे चेतना तू आधीपासूनच चॉकलेट खातीयस. अजून आपलं काय ठरलं? चॉकलेट खायचं नाही म्हणून होतं नाही. बाबा मला चॉकलेट देणार आहे बाबा, आमचं सिक्रेट आहे. गौरव काय कसल्या सवयी लावतात? सिक्रेट वगैरे काय आहे ते? असं काही नाहीये. हे घे आणि शांत बस. काही सिक्रेट वगैरे नाहीये. बसा शांत चॉकलेट बसा. नका देऊ तिला, तिचे दात खराब होतात. आणि आपलं काय ठरलं आठवड्यात तर फक्त एकदाच चॉकलेट द्यायचंय तिला. हो पण आज ती पडली म्हणून तिला चॉकलेट दिलेलं आहे. हे बरं आहे तुमचं. मागच्या वेळेला ती पडली, मी चॉकलेट दिलं होतं तर अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं तुम्ही. अगं हो, पण हे असे जुने तपशील लहान मुलांसमोर वेळोवेळी प्रकट करणे ही चूक आहे. मागे मी तुला एक प्रबंध वाचून दाखवला होता की बालकांच्या भावविश्वाचे वैवच्छेदक स्वरूप आणि त्यांची स्वप्न दृष्टी. बालकांच्या भावविश्वाचे व्यवच्छेदक स्वरूप आणि त्यांची स्वप्नदृष्टी. बापरे, मला ना कधी कधी कळतच नाही मी एका माणसाशी लग्न केलंय का विद्यापीठाशी लग्न केलेलं आहे. मी आणि विद्यापीठ. हसू नका. होय होय होय. घरात होत ना आपण तिघच होत ना, मग जरा लोकांना कळेल अशा भाषेत बोलत जा ना. उगाच वाचनालयात असल्यासारखं कशाला जड शब्द वापरायला हवे. अगं रसिका, असं काय करतेस? आधी माझ्या ह्याच भाषेचं तू कौतुक करायचीस. मला म्हणायचीस तुझ्याशी बोलताना शब्द सरितेतून विहरण्याचा आनंद मिळतो. असाच अनेक वर्ष माझ्यावर वर्षात राहा. मग आज काय झालं? सर्दी झाली. तुमच्या शब्द सरितेत न्हाऊन न्हाऊन सर्दी झाली. इतके जड शब्द असे मस्तकापर्यंत जातात आणि मस्तक दुखायला लागलंय आता माझं. माझ्या बबड्याला लागलंय बघा किती. तिला डॉक्टरकडे नेलं की नाही? हा काय म्हणाले डॉक्टर? काय नाही सांगितलं तुला, फक्त असं खर्चटलेलं आहे, बरं होईल लगेचच ते. हो ना. हो. चॉकलेट द्या. हा चॉकलेट संपलं. संपलं. वा वा, छान छान छान. चॉकलेट संपलं. द्या नाही. नाही गौरव, चॉकलेट आता द्यायचं अजिबात नाही. चॉकलेट मिळणार नाही. तुम्ही नाही देणार आहे का? नाही. तुम्ही खरंच नाही देणार आहे का? अजिबात देणार नाही. मग मी आईला आता खरं सांगते. आई, बाबा आणि रोज. ए सुरानो, शांत व्हा. शांत व्हा, शांत व्हा. ऐका ऐका माझं. रोजी कोण आहे? हा, रोजी कोण आहे? कोण रोजी? अगं नाही, मी तिला रोजी नाही रोजी बद्दल सांगत होतो. रोजी? हो. भविष्यात माणसाला रोजी रोटीसाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागणार आहे. आपली चेतना दुसरी तर माहितीये ना तुम्हाला? अरे बापरे, हो हो माहिती मी दुसरीत आहे. बघा केवढं करावं लागतंय. तिचं सोड, मला केवढं करावं लागतंय ते बघ. दिसतीये तिघांची ओढाताण दिसतीये मला, पण समजून घ्या ही दुसरीत आहे की नाही. मग एवढ्या जडजड गोष्टी तिला सांगायची गरज आहे का सांगा? अगं रसिका, आपण तिचे पालक आहोत. हो. पालकत्वाची धुरा सांभाळणं म्हणजे फक्त मुलांना जन्म देणं, त्यांचं संगोपन करणं नाही, तर त्यांना बाह्य जगातल्या अनपेक्षित संकटाशी हात मिळवण्यासाठी सक्षम करणं हे कर्तव्यदक्ष पालकाचं लक्षण आहे. कानाला बुडबुडे आले माझ्या. नशीब काढलंयस, तुझ्या तर फक्त कानाला बुडबुड येतात. मी समजू शकते. आज मी समजू शकते तुम्हाला. हो, मी तर म्हणतो. हरकत नाही, हरकत. मी तर म्हणतो हे लवकर लवकर एकदाच संपवा. संपवायचंच आहे, संपवायचं. बाळा दुखतंय का ग? खूप खूप दुखतंय. दुखतंय. पण तू मला आईस्क्रीम दिलंस ना तर मला बरं वाटेल. काय आईस्क्रीम नाही? तू आपलं काय ठरलंय? आईस्क्रीम खायचं. मागच्या वेळेला सर्दी खोकला झाला होता की नाही? किती हॉस्पिटलमध्ये पळावं लागलं होतं आम्हाला. आईस्क्रीम हट्ट नाही करायचा. बाबा मला आईस्क्रीम द्या ना बाबा. आई, मला बाबा आईस्क्रीम देणार आहेत. गौरव, हे काय ऐकते मी? चेतू, खोटं बोलायचं नाही. मी असं काही बोललेलो नाहीये. मी खोटं बोलतेय का? हो बोलतेस तू खोटं. आता
आईला मी खरं सांगते. आई बाबा चेतू 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 रोज रोजी काय रोजी नाही रोजी अगं रोजी नाही आंटी कोण आहे ही रोजी आंटी नाही. मला कळायला हवं का अगं कुणी नाहीये ती रोजी. चेतू बेटा इकडे अगं ओ आई ऐक नाही तुला खूप चॉकलेट देणार आईस्क्रीम पण देणार पटकन सांग रोजी आंटी पटकन सांग. एवढं मोठं आईस्क्रीम देणार रोजी आंटी कोण आहे? रोजी डिसूजा बी विंग 404 बाबांची मैत्रीण आहे. बाबा तिला रोज बागेमध्ये भेटतात. आज पण मी पडले ना तेव्हा बाबा तिच्यावर गप्पा मारत होते. समाप्त. आरंभ. हे बघ रसिका बबडी ओ आई बाबांची रबडी झालेली बघायची आहे तुला. रसिका ऐक माझं. शब्द प्रभू आता एक शब्द कसे सुचवते हे बघ रसिका तुम्ही रसिका आता हे मला रसिका ऐक माझं ऐक. अरे हो अरे पण बॉम्ब कित्या करताय? अरे पण टाळी आहे कित्या फुकतास आणि शिटी आहे कित्या पिटतास? तात्या टाळी पिटत आणि शिटी फुकत. अरे मूर्खा तात्या आज शिव्या नाही. ह्यांच्या चॅनलचो SNP चो प्रॉब्लेम आहे. मी तरी काय करू? तू समजून घे ते पण समजून घेते. अरे पण टाळी किती वाजवतात? गावात नाटक करतो म्हणजे काय एक एक डोक्यात ताप आहे तुमका माहिती आहे? आमका माहिती आहे. तुमका काय माहिती आहे? आमका सगळं माहिती आहे. गेल्या 15 वर्षाचा माका अनुभव आहे. मी तसलोच निसको म्हणून या सगळा सहन करताय. तात्या धोतर धोत्राचा का खाली घ्यावा. अरे पण माझ्या धोत्राशी तुझं काय संबंध? माझं नाही काकूंचो. आता त्याचा काय झाला? त्याने लक्ष देऊ सांगलं ना. अरे पण ह्याच्यावर तू गप्र मास्तर मास्तर लोक थैसर खवळली ताबडतोब नाटकात सुरुवात करा. चला चला सगळ्यांनी आत या. रंगमंचावर या. चला सगळ्यांनी या. चला लाईनीत कसं शिकवलंय कसं शिकवलंय रांगेत. शिस्त म्हणजे शिस्त. चला शिस्त म्हणजे शिस्त. हा पोरा अरे आज नाटकाचा दिवस आणि आज पण घेऊन येलस. तर मी तुमका लई शोधलंय. बरं मग पण तुम्ही खरंच गावाक नाही ना. मग काय केलं? म्हणा तुकारामाच्या अड्ड्यावर गेलंय. तर तुकाराम का म्हणालो काय ता पांडू तर आत्ताच मारून गेले म्हणा. चार चौकात सांगा चार. तात्या तुम्ही सुद्धा? अरे तुम्ही सुद्धा म्हणजे एवढा मोठा कार्य पार पाडायचा म्हणजे वाईज घोटभर घेऊ नको काय? चला नांदीला सुरुवात करायची आता. चला शिकवल्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे. बरोबर. चला सगळे आले. काय आहे? उचल त्याला. सगळे आले तर एक साथ नांदी सुरू करेंगे. शुरू कर. प्रभु पदासनमित दास प्रभु पदासन. शिरा पडू आता आणखीन काय रावला? कुणाला शिरा हवाय? कुणाला हवाय? कोण बोललं? मी कधी बोलताय? मी भीम आहे. मग बोललं कोण? मेलो बेवडो अर्जुन बोललो. नाही मी नाही बोललोय. हात पुढे कर. मी नाही बोललो. आज तर नांदी कित्याक थांबली? हे तुम्ही मला विचारताय? होय होय मी तुमकाच विचारताय. नांदी कित्याक थांबली? मला विचारताय तुम्ही? हे तुम्ही काय माका व्याकरण शिकवतास? मी विचारताय नांदी कित्याक थांबली? तात्या मला सांगा तुम्ही किती वर्ष या गावात नाटक करताय? आमचे पिढीयन पिढी बर्बाद झाले ते नाटकाच करू. आज मला कळलं तुमच्या पिढ्या का बर्बाद झाल्या त्या. बरा झाला का लवकर कळला तर नाही रे. अरे नांदी सुरू करायच्या आधी इथे एक नारळ ठेवायचा असतो. ही आयडिया एका तरी नारळाच्या डोक्यात आली का? मला शिकवतायत मूर्ख बावळट भिकार. मास्तर एकदम दुर्योधनाच्या भूमिकेत शिरलास तुम्ही. या नाटकाचे तालीम मास्तर. नांदी पूर्वी नारळ ठेव गयो ह्याची आठवण तुम्ही माका करून देऊ नको? बरोबर आहे. तुमच्या धोत्रापासून तुमच्या नारळापर्यंत प्रत्येक गोष्टीची आठवण वीस तुम्हाला करून द्यायची. सार्वजनिक चर्चेचा विषय करू नको. घबरा.
ताबडतोब नांदीला सुरुवात करा. नारळाणा नारळाना नारळाणा तुझा घेऊन ये. नारळाना माका सांगतात नारळाना हेका नारळ म्हणतात. तू काय करशील? जा पूजेचं सामान घेऊन ये जा. अरे मेल्या पूजेचं सामान माझा जर आशिक कसो काय इलो काय कळणार नाही. हे पोरांनो नारळ ठेवते रे. सगळ्यांनी हात जोडा. जय देवी भद्रकाली माते. एक साथ अर्धवर्तुळ. औशिक खाऊ हरात सगळी आपलीच माणसं आहात. माका वाटला कोकण रेल्वेची दराड कोसळली की काय घास एक साथ हात जोडा. हो एकदाच काहीतरी जोडा नाही तर तोडा तरी ना. तसं बसवलंय काय बसवलं आमचे दात असं नाही चल पाना लावून घे. तू हे करू नको. चल पाना लावून घे. चल मास्तर कधीतरी दात पाडून घालतात आमचे. तसं बसवलंय मी मुवमेंट सगळ्यांच्या. ए पोरा अरे मेल्या कोकण रेल्वे बेंगलोर पर्यंत जाऊन पोहोचली ना. मग तू सावंतवाडीच्या बोगद्यात खळ अडकान बसलं. त्या पाना गोळा कर. चल पाना गोळा कर पटकन. पाना गोळा कर आणि 12/5ची 5 पाना लाव. 12 बापाची 5. आधी एकाच बापाशी उजवूया आणि मग 12 बापांचा बघूया ना. काय मेल्यानं ह्या पाना धुतलास की नाही? कावळं हगलो तसोच. तिरा घाल तुझ्या तोंडात. बघलेच नाही काय बघले? कोण शिकलो रे? भीम शिकलो. येतो मोठं रेडो वाढला. शुभ कार्य करताना कसं शिकतास तू? या धृतराष्ट्रानं सांगितलं माका शिका. काय रे? हे मेल्या मी तुका शिकाक सांगलोय. मी म्हटलं पाना शिक. 1 2 3 5 4 6. औषध खावर दाजीचा इंग्रजी सुधराग लागला. ए पोरा तू काय कुर्ले धरत? डबी शोधू खाई गेलस घुसमाटान मेलस. मग चला सामुदायिक पूजा झाली. आता सामुदायिक गाराणा घालूया ना. हात जोडा रे पोरानो. जोडलास काय रे? चला पाठी हात नीटो. असे जोडा असे. तुमका नक्की सांगताय पोरानो ह्याच्या येळाक ना ह्याच्या औषध पडवळ्याची भाजी खाल्ली असते. काय मेलो सफारी घातल्यासारखं आ काढत. हा नीट उभं राव. गारणं घालते रे पोरानो. सगळ्यांनी मोठ्यान होय महाराजा म्हणायचा. जो म्हणाचो नाही त्याका पुढच्या वर्षी नाटकात काम नाही. लक्षात ठेवा. जय जय महाराजा. 12 गावच्या 12 राठीच्या 12 वैवाटीच्या महाराजा. सलाबाद प्रमाणे आमच्या बाळगोपाळांनी नाटकाचो कार्यक्रम करण्याचा यवतलेला महाराजा. सोयीन पार पडाने महाराजा. जर समजा बाहेरचा भुतूरचा बाहेर खोडसा पिसा दात कसा समजा कोणी काय करणी केलेली असत महाराजा तर ती तुझ्या पायाबुडी घाल रे महाराजा. जर समजा कोण उभयलो तर अडवयलो तर उभं कर. वडाची साल पिंपळाची साल वडकला त्याच्या दात त्याच्या घासात घाल रे महाराजा. अंधार मेळाचा आणि 12/5चा गणित 1 कर. 1चे 21 कर. 5चे 25 कर. असलेल्या नसलेल्या सगळ्या बाळगोपाळांका सुखी ठे आणि आमच्या भद्रकालीचा झेंडा असोच फडाच्या फडात सामील करून घे रे महाराजा. महाराजा लवकर बोललास ऐकल्यान तर देव तुझाच ऐकात. काय पण मेलो एक स्वर लावता. काय रे तू जन्मा गेलास त्या आजूबाजू काय गिरणीचे भोंगे वाजा होते. नाही चला सामुदायिक पूजा झालेली आहे. सामुदायिक गारणा झालेला आहे. चला आता नारळ फोडून घेऊया ना. नारळ फोडून घ्या. चला. जय देवी भद्रकाली माते की. मिळणार खोबरं मिळणार. हावरेपणा करू नका. मिळणार खोबरं सगळ्यांना. चला पाठांतराप्रमाणे खोबरं मिळणार. चला मागे. हा थांब जरा. अरे नका रे हावरेपणा करू एका खोबऱ्याच्या तुकड्यासाठी. अरे 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 काय रे इकडे आण इकडे. खाल्लं नाही कधी खोबरं? हावरटपणा करतोय. चला सगळं झालं. हो नांदीक सुरुवात करूया. नांदीला सुरुवात करूया. नांदीक सुरुवात करूया. चला नांदीला सुरुवात करायची आहे.
एक साथ, एक कदम आगे. मास्तर बघलात, एक मराठी माणूस पाठी रवलो त्या 2 मराठी माणसा पुढे घेऊन इली. आपल्या कोकणातला ह्या पहिलाच उदाहरण हा. चला नांदी सुरुवात करूया. एक का सुरुवात म्हणायची. चला एक साथ नांदी सुरू करेंगे. शुरू कर. प्रभुपदास नमित दास, प्रभुपदास नमित दास, मंगल मात्रास्पदास, मंगल मात्रास्पदास, वरदा सदव विलव यदव लंब विलंब, नटहरि हरि दुरिता सौख्य